भंडारा गोंदिया लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला। भाजपा राष्ट्रवादी शिंदे गट मजबूत असताना देखील महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला। ही महायुती पक्षातील सर्वांची जबाबदारी असल्याने भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारलेली आहे। निवडणुकीत नियोजनाचा अभावाने समन्वय नसल्यामुळे हार पत्करावा लागला आहे, असे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। पण भंडारा विधानसभेत उमेदवाराला 22,000 मते कमी पडल्याने आता आमदार महोदयांची धाकधुकी वाढली, यात काही शंका नाही। नक्कीच तिन्ही पक्षाची ताकद इथे मोठ्या प्रमाणात आहे, तरी महायुतीचं उमेदवार बनणं ही आमची सामूहिक जबाबदारी आहे आणि म्हणून सुरुवातीलाच म्हटलं की ही जबाबदारी आम्ही स्वीकारतो की शेवटी हार झाला, परंतु ह्या सगळ्यामध्ये जे काही नियोजनाचा अभाव, समन्वय, नियोजन आणि स्थानिक पदावर असल्यानंतर जे निगेटिव्ह असते काही ते ह्या सगळ्या गोष्टीचं कारणीभूत ठरला। पण तरीसुद्धा याच्यावरती आम्ही मात करू शकत होतो, पण नियोजन नसल्यामुळे आणि कोऑर्डिनेशन नसल्यामुळे आम्ही करू शकलो नाही आणि त्याच्यामुळे 6 विधानसभापैकी 4 विधानसभांमध्ये आम्ही मायनस राहिलो, 2 विधानसभांमध्ये आम्ही प्लस राहिलो। शेवटी एकमतानं हार झाला तरी ती मान्य करावं लागेल आणि ते स्वीकारावं लागेल आणि ते स्वीकारतो। पण याचा अर्थ असा नाही तेव्हा ते जिंकलेत म्हणून नानाभाऊ पटोले येणाऱ्या विधानसभेत तिन्ही लोक मतदारसंघ निवडून येतील। उलट आम्ही आता हारल्यानंतर अजूनही आम्ही ताकदीनं आम्ही उभे राहूया आणि जे चुका आमचे झालेले आहेत त्या रिपेअर करूया आणि येणाऱ्या विधानसभामध्ये तिन्ही विधानसभा आम्ही महायुतीकडे कसं आणता येईल याचा प्रयत्न करू। त्या मतदारसंघामध्ये आपण मायनस आहोत। कसं आहे का नियोजन आमच्याकडे मी ह्या भागाचा आमदार आहे, माझ्याकडे कुठली जबाबदारी दिली नव्हती की बा तुम्ही तिन्ही पक्षाची जबाबदारी जर घ्या असं म्हटलं असतं तर नक्कीच माझ्याकडे मी ते केलं असतं। मी आधीच सांगितलं की नियोजनाचा अभाव हे जे 4 मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार नव्हते, पण भाजपाने एक माणूस नेमून जे महत्त्वाचे जबाबदारी जर फिक्स केली असती तर कसं आहे की कोण सुरू करेल, कोण पहिले करेल, कोण समोर येईल, हा सगळ्या याच्यामध्ये गोंधळामुळे हा निर्णय झाला आहे। पण शेवटी जे काही चुका झालेत, नियोजन असेल की कुठल्याही असेल त्या चुका तर आम्ही एक्सेप्ट करतो की आमची चुका झाली आहे आणि ही न होणारी चुका आहे मान्य करतो आम्ही, परंतु आम्ही इथून शिकून दुरुस्त करून येणाऱ्या विधानसभामध्ये आम्ही करू। शेवटी मोदी साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित पवार साहेबांनी जे राज्यामध्ये काम केलेले आहेत, जे केंद्रातून राज्यात निधी आलेली आहे, मी एवढ्या मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे तर आम्ही विकासाच्या ज्या अजेंड्यावरती आम्ही होतो आणि आहो आणि राहू। कारण जिल्ह्यामध्ये हे भंडारा जिल्ह्याच्या प्रगतीसाठी जी काही निधी दिलेली आहे ह्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मी तर म्हणतो नानाभाऊ 4 खासदार राहिले आहेत, त्यांच्याकडे सुद्धा मुख्यमंत्री होते, पण कधीतरी एवढं निधी आणू शकले का, इतके मोठे प्रकल्प आणू शकले का? ह्या प्रकल्प आणण्याचा क्रेडिट आमचा आहे, महायुतीचा आहे आणि म्हणून ह्या भरोश्यावरती येणाऱ्या तिन्ही विधानसभा आम्ही जिल्ह्यामध्ये काढू। काही चुकीच्या बातम्या आणि असं नाही एखादा निवडणूक हारली म्हणजे सगळ्याच होते असं नाही। महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे, कारण हे याच्यातून आम्ही तसंही शिकणारे लोक आहोत, त्याच्यामधून शिकलं की आमचं कुठे चुकलं आणि ते चुकल्यानंतर आम्ही ते करू। तसं तर पाहिलं तर काँग्रेस आणि हे शरद पवार गट म्हणा किंवा उद्धव ठाकरे गट म्हणा याच्यामध्ये समन्वय कधीच नव्हता, परंतु त्याची मजबुरी होती म्हणून ते एकत्र आले। आम्ही निस्वार्थ पद्धतीने एकत्र आलेलो आहोत, शेवटी जनतेच्या विकासासाठी आलेलो, विकासाकरिता आम्ही मत मागणार आहोत आणि विकास झालेला आहे। आजपर्यंत रेकॉर्ड ब्रेक काम झालेलं आहे। नक्कीच जे काही जनतेने आम्हाला कोण दिलं त्याचे आम्ही ॲक्सेप्ट करतोय आणि जनताला पण कळेल की बा ह्या ठिकाणी जे काही महाराष्ट्रामध्ये आघाडीला खासदार दिलेले आहेत ते सगळे खासदार आता विरोधी पक्षामध्ये बसतील। म्हणजे विरोधी पक्षामध्ये बसलं तर त्या ठिकाणी निधी तर कमी येईल ना राज्याच्या केंद्राकडून, विरोधी पक्ष असल्यावर निधी कुठं आणणार, इनडायरेक्टली जनतेचंच नुकसान झालं। शेवटी केंद्रामध्ये मोदी साहेब तर बसतीलच, मग ते जर युतीचे खासदार असते तर त्याचा अजून राज्याला फायदा झाला असता। म्हणून पुन्हा विधानसभेत असं चुका होणार नाही अशी अपेक्षा करून आम्ही काम करतो।